हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आताच एक कस्टमर येऊन गेलं होतं, त्याचे मी मेजरमेंट वगैरे लिहून घेतलं होतं. त्यांचे 3 ब्लाऊज आणि 2 साड्या त्यांनी दिलेल्या होत्या शिवायला. तरी ते बघा, काल एक कस्टमर आलं होतं, त्यांचा हा ड्रेस होता आणि ड्रेस चांगलाच होता, पण त्यांच्याकडून इस्त्री करताना ह्याचे हात ना जळाले होते, तर त्यांनी शॉर्ट स्लीव्ज करायला सांगितले होते. तरी ते बघा, अशा प्रकारे मी शॉर्ट स्लीव्ज केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर एक कस्टमर आला आता जस्ट, त्यांचं मी माप घेतलेलं आहे 48 साईज, खूप हेवी साईजचे त्यांचे ब्लाऊज आहेत. तर त्यांनी 3 ब्लाऊज आणि 2 साड्या टाकलेल्या आहेत शिवायला. तर कोणत्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघा, ही एक साडी आहे, खूप सुंदर अशी साडी आहे ब्रासोमधली. त्याच्यातला ब्लाऊज मी कट करून घेतलेला आहे. तर इथे बघा, अशा प्रकारे त्याच्यावरचा ब्लाऊज आहे. आणि हा जो गुलाबी कलरचा ब्लाऊज आहे तो एक मापाचा आहे. आणि एक त्यांनी असाच विदाऊट ब्लाऊज आणलेला आहे पिंक कलरचा. आणि या साडीवर बघा, साधा सिंपल पीस आणलेला आहे, जो की प्लेन आपल्याला विदाऊट अस्तरचा शिवायचा आहे. तर इथे बघा, अशा प्रकारे हे 3 ब्लाऊज त्यांनी माझ्याकडं स्टिचिंग करायला टाकले होते. आणि खूप हेवी साईजचं माप आहे, 48 साईजचं माप आहे. तर ह्याच्या सगळ्यात अगोदर मी पेपर कटिंग करणार आहे आणि नंतरच ब्लाऊज स्टिच करणार आहे. तर इथे बघा, हा एक ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे. तर बघू शकता, ब्लाऊजला ना एका साईडला सुंदर अशी बॉर्डर आलेली होती. तर ती बॉर्डर मी इथं पुढे पंचकोनी गळा घेतला आणि त्याला लावलेली होती. त्याचप्रमाणे हे एका कस्टमरचं मापाचं ब्लाऊज होतं, त्यांचं एक ब्लाऊज शिवून झालं. यांचेही 3 ब्लाऊज होते, तर यातला एक ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे. अजून 2 ब्लाऊज शिवायचे राहिले आहेत. त्यातले एक खूप सुंदर असा चिकन वर्कमध्ये असतो ना ब्लाऊज, तो ब्लाऊज आहे. तो पण खूप सुंदर असा ब्लाऊज आहे. आणि हा ब्लाऊज आता आम्ही काल थोडासा कट केलेला होता, म्हणजे बाही कट करायची राहिली होती. अस्तर कटिंग करून घेतले. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे 36 साईजचा. तर बाही कटिंग मला तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करायची होती, तर त्याच्यासाठी व्हिडिओ बनवायचा होता, म्हणून मी बाही कटिंग केलेली नव्हती. तर इथे बघा, बाही कटिंग करण्यासाठीचं अस्तर राहिलेलं आहे. तर आता या बाही कटिंगचा मला व्हिडिओ शूट करायचा आहे. त्याच्या अगोदर ना बघायचं होतं, माझ्या पफ स्लीव्ह शिवायच्या होत्या, पण अगोदर कपडा ना हा जो आहे ना, खूप क्रॉसमध्ये कपडा होता. म्हणलं ह्याच्यात होतं आहे का नाही ते अगोदर चेक करावं. त्याच्यामुळे म्हणलं बाकीचे पाट अगोदर कट करून घ्यावं होतं, आणि जर नंतर कपडा शिल्लक राहत असेल तरच याच्यात पफ स्लीव्ज बनवावं. तर एवढा क्रॉसमध्ये ब्लाऊज होता ना, कसा सरळ व्यवस्थित येत नव्हता. आणि सुळसुळीत कपडे, एकदम पातळ असा कपडा होता आणि अजिबातच व्यवस्थित येत नव्हतं. त्याच्यामुळे मग बघत होते कुठे ॲडजस्ट होते. खालच्या साईडला हाताला मोठी बॉर्डर दिली होती, तर पफ स्लीव्ज घेतल्याच्यानंतर म्हणलं व्यवस्थित येतं आहे का ते चेक केलं, पण तरी पण व्यवस्थित येत नव्हतं. तर म्हणलं बघू, पफ स्लीव्ज बनवायचं इथे मी कॅन्सल केलं. आणि म्हटलं अगोदर साईड आपले जे पाठीमागचा पार्ट, पुढचे पार्ट आहे ते कट करून घ्यावं, आणि जर एक्स्ट्राचा जास्त कपडा शिल्लक राहिला तरच पफ स्लीव्ज बनवत. पण अजिबातच कपडा शिल्लक राहिला नव्हता. अगदी मोजून आपल्या नॉर्मल स्लीव्ज होतील ना, एवढाच कपडा इथे शिल्लक राहिलेला होता. आणि क्रॉस असल्यामुळे ती व्यवस्थित ॲडजस्ट पण होत नव्हतं. तर इथे बघा, मी बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे. आता प्रिन्सेस कटचे हे पुढचे पार्ट मी कटिंग करत आहे. आणि तुम्हाला जर प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग हवी असेल तर मला कटिंग अशी कमेंट करा, मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ नक्की शेअर करेन. खूप सुंदर अशी फिटिंग येते. तर माझ्या पद्धतीने एकदा कटिंग करून नक्की बघा, खूप छान असा ब्लाऊज फिटिंगला बसतो. प्रिन्सेस कट अजिबात चपटा वगैरे होत नाही, आपल्या बॉडीच्यानुसार परफेक्ट असा ॲडजस्ट होतो. आणि खूप सुंदर अशी प्रिन्सेस कटची फिटिंग येते. कारण बऱ्याच जणींना वाटते की प्रिन्सेस कट चपटा बसतो, तर अजिबात चपटा बसत नाही. फक्त आपली कटिंग करण्याची मेथड आहे ना, ती परफेक्ट असली पाहिजे. तर इथे बघा, पुढचे भाग देखील माझं इथं कटिंग करून झालेले आहेत. आणि इथे बघा, एवढंच कपडा शिल्लक राहिले. तर याच्यात काही पफ स्लीव्ज आपल्या बनणार नव्हत्या, त्याच्यामुळे मी पफ स्लीव्ज कॅन्सल केल्या. आणि इथं मी शॉर्ट स्लीव्ज कट केलेले आहेत आपल्या 4 इंचच्या. त्याचाच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि तुम्हाला जर बाही कटिंग करायला जमत नसेल, कारण बऱ्याच त्यांच्या कमेंट आल्या होत्या की छोटी बाही कशी कटिंग करायची ते सांगा, तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ मी केलेला आहे. तर अगदी प्रॉपर आणि डिटेलमध्ये मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे बाही कशी कटिंग करायची. कारण बरेच वेळा असं होतं ना, आपण बाही कटिंग करतो, पण कटिंग केल्याच्यानंतर आपण जोडायला जातो त्यावेळेस आपल्याला बाही कमी पडते. तर ती कमी पडू नये म्हणून कटिंग करतानाच कशा प्रकारे चेक करायची जेणेकरून बाही आपली अजिबात कमी पडणार नाही, ते त्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगितलेलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर इथे बघा, परफेक्ट अशी आपली इथं बाही कटिंग करून घेतली मी. आणि नंतर हे जे आपलं मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर ठेवून मी याची कटिंग करून घेते. त्याच्यानंतर मग हा ब्लाऊज मला लगेच स्टिच करायचा होता, तर मी ते लगेच स्टिच करायला बसणार होते आता. तर इथे बघा, आता मी ब्लाऊज स्टिच करायला बसले आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचा मेन प्रॉब्लेम तोच असतो की एकदम सुळसुळीत जर कपडा असेल तर आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित अशी येत नाही. तर बघा, जेव्हा पण आपल्याला ब्लाऊज स्टिच करायचा असतो ना, त्यावेळेस आपला जो मेन ब्लाऊज पीस असतो त्याला इस्त्री करून घ्यायची, म्हणजे आपला ब्लाऊज दिसायलाही छान दिसतो आणि फिनिशिंग देखील खूप सुंदर अशी येते. तर इथे बघा सगळे पार्ट मी जोडून घेत आहे आणि व्यवस्थित असे जोडून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे बघा पुढच्या गळ्याला इथं मी पानगळ्याचा शेप दिलेला होता. खूप सुंदर असा पानगळ्याचा शेप बनवून तयार झालेला आहे आणि या ब्लाऊजला मी इनविजिबल पायपिंग लावली आहे. कारण बघा, सगळ्यांनाच आपल्याला कपड्याची जी एकदम परफेक्ट पायपिंग अशी ती पायपिंग बनवता येत नाही. तर माझ्याकडे रेडीमेड पायपिंग होती. तर म्हणलं तुम्हाला सांगावं की रेडीमेड पायपिंग कशाप्रकारे लावायची, तीही इनविजिबल पद्धतीने. म्हणजे की बऱ्याच बायकांना बघा, जी आपली रेडीमेड पायपिंग असते ती टोचते गळ्याला. म्हणजे आपण पूर्ण गळा पलटी करतो आणि नंतर पायपिंग लावतो. तर पायपिंगचा जो आतला एक्स्ट्राचा कपडा असतो ना, तो बऱ्याच जणींना टोचतो. मग त्या पायपिंग लावायला नको बोलतात. तर मग आपण अस्तरला आतल्या साईडला लावून कशाप्रकारे पायपिंग लावायची ते देखील मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. की पूर्ण मी पाठीमागे मटका गळा काढलेला आहे आणि त्याला इनविजिबल लावून घेतलेली आहे. तर बघू शकता खूप सुंदर आणि एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये गळ्याला इथं पायपिंग लागलेली आहे आणि आतल्या साईडला आपला कपडा देखील दिसत नाही. तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे. तर ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेन तुम्हाला की ब्लाऊज कसं तयार झाला आहे. तर असेच डेली स्टेप पाहण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघू शकता किती सुंदर आणि परफेक्ट असा आपला ब्लाऊज फिटिंगला बसलेला आहे.